चळवळी, नीतिमत्तेच्या चळवळी, व्यभिचाराच्या चळवळी नव्हत्या. आणि म्हणून त्यांनी स्वतःला असणारं शाबूत ठेवून त्यांनी असणाऱ्या या ठिकाणचा बदल घडवला अशी असणारी परिस्थिती. आज पोलिसांनी अत्याचार केला, या पोलिसांबरोबर इतर काही लोक होती, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही करू काय शकता? काहीच करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्या पोलीस खात्यामध्ये तुम्ही पाहिजे होता त्या पोलीस खात्यामध्ये तुम्ही नाही. पोलीस खात्यामध्ये असतात पहिले लग्न झाले, त्याच्यामध्ये इथे झाले, हे पोलीस अधिकारी होते, हे हवालदार होते, हे अमुक होते, पण त्यांच्या बरोबर एवढी माणसं घेण्याचा अधिकार तुम्हाला होता. तो रिपोर्ट लिहिण्याचा अधिकार होता. तो रिपोर्ट लिहिला गेला की अख्खा डिपार्टमेंट तिथे हलून जाता अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्या विरोधात आपण कारवाई करू, नाही असं नाही. त्यांना सजा मिळेल हे आपण असं बघू त्याच्यामध्ये. तुमच्या असणाऱ्या काही वाईट सवयी सुटल्या पाहिजेत, हा माझा आग्रह आहे. पण अजून असणारी एक वाईट सवय, जेवढे साक्षीला येतात पहिल्यांदा हिरी येतात, पण एकदा कोर्टामध्ये ती केस गेली की मग कोर्टापुढे सांगते साहेब ती 2 वर्षापूर्वी झाली, माझ्या लक्षातच नाही. लक्षात राहिली नाही की लक्षात असून सांगायचं नाही. आता तू कोर्टाला जर सांगितलं नाही तर त्याला सजा कशी होईल? त्याच्यामुळे जो साक्षीला येणार त्यांनी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की मी साक्षीला येणार, पण शेवटपर्यंत मध्ये कळणार नाही. त्याला ते जर झालं तर न्याय कधीच मिळणार नाही. आणि मग जर न्याय मिळाला नाही तर जो अत्याचारी आहे मग तो इथं बोकाट सुटलेला आहे. आता काय 2 आता 4 खातो. त्याच्यामुळे इथे त्याच्या विरोधात आपल्याला असणारं आंदोलन उभं करायचंय. आपण आपल्याशी इमानदार राहिलं पाहिजे. आपण जर आपल्याशी इमानदार राहिलो नाही मग न्याय कसा काय मिळणार? आणि म्हणून ज्या आवाज आहे आणि म्हणून ज्यांच्या घरावरती पोलीस येऊन गेले यायचं नाही, सरळ कंप्लेंट करा. इथला पोलीस किती महिने राहतो, किती वर्ष राहतो? 2 वर्ष, 2.25 वर्ष राहतो, नंतर त्याची बदली होते. तुम्ही केस करायला गेला की तुम्हाला दाखवायला येईल सगळे त्याचं तिथेच रेकॉर्ड ठेवलं, तो धमकवतोय, पुन्हा कोर्टात तिथे असं दाखवतोय. लढाय त्रास होणार नाही असं नाही म्हणतो, सहजासहजी नाही, त्रास होणार. पण एकदा का तुम्ही कोणाला धडा शिकवला तर पुन्हा 20-25 वर्ष तुमच्या नादी कोणी लागत नाही एवढं असायला लागतं. एखादा नादी लागला त्याला सोडून दिलं
तो उरलेले सगळेच तुमच्या नादी लागतील एवढं लक्षात. आणि त्याच्यामुळे आपण ठीक कुठली भीती न बाळगता आपण स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो की नाही. स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो की नाही. कोणावरती अवलंबून आहात का. मग घ्यायचं कशात. आपण जर स्वतःच कमवतो स्वतःच खातो तर मग घ्यायचं कशात. आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना असं आव्हान राहणार आहे आणि विशेष करून तरुण पिढीकडे आव्हान राहणार आहे की पोलीस खात्यात कसं जाणार, SRP मध्ये कसं जाणार, CRP मध्ये कसं जाणार, मिलिटरी मध्ये कसं जाणार, याचा विचार करायला तयार केला पाहिजे. आणि याचा विचार तयार करायचा असेल तर 3 महिन्यामध्ये 5 किलोमीटर पळता आलं पाहिजे. 5 किलोमीटर पळता आलं पाहिजे. आणि ते 5 किलोमीटर पळण्यासाठी अंगात ताकद लागते. आणि अंगात ताकद आणायची असेल तर दारू सोडावी, गांजा सोडावा लागतो. दारूबंदी का स्वतःवरती नियंत्रण नाही करता येत का. स्वतःवरचा विश्वास नाही का. स्वतःहून ठरवलं पाहिजे. स्वतःहून ठरवलं नाही तर काय आहे. आणि मी याच्यासाठी म्हणालो की ही यंत्रणा इथे कायदा आणि सुव्यवस्था राखत असते. या कायद्या आणि सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये आपण जर तिथे असणारा एक भाग म्हणून आहोत तर त्याच्यावरती नियंत्रण आपण सुद्धा करतो हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या तरुण पिढीने आपल्याला असणाऱ्या शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम कसं करता येईल. कॉलेजमध्ये जातात त्याच्या बुद्धीने स्वतःला असणारं सक्षम करून घेतात याच्याबद्दल दुमत नाही. परंतु शारीरिक दृष्टिकोनातून आपल्याला असणारं सक्षम कसं करता येईल त्या दृष्टीने मी एकच सांगितलं. पळण्याचं असणारे खेळ आहे, बरेच खेळ आहेत त्याच्यामध्ये बसतो ते करता येतात. आणि ते जर आपण असं करायला लागलो तर मग माझ्याकडं काय फक्त 1 इंच कमी पडला मी हारलो किंवा माझा असं अर्धा किलो कमी पडला म्हणून माझं त्या ठिकाणी गेलेला असं जे सगळं आहे ते मी असं मानेन की त्या ठिकाणी थांबेल. आणि आपण एका व्यवस्थेचा भाग त्या ठिकाणी झालो तर मग आपलं असताना सुरक्षितही आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी करा. मी जसं म्हणालो की ज्यांच्यावरती इथे असताना पोलिसांकडून अत्याचार करा मोठी मंडळीने असं काय करायचं ते असं सांगितलेलं आहे. होतील असतील गायकवाड होतील असतील तर होतील आहेत. शब्द दिलाय की जे जे आमच्याकडे येतील त्या सगळ्यांना आम्ही असायला मदत देऊ किंवा आपण या वकील मंडळींकडे भेटू आपली असणारी ही त्यांच्या पुढे मांडली आणि हे उच्च कारवाई आपल्याला कसं करता येईल ते आपल्याला सांगत राहते. त्या पद्धतीने आपण करत राहिलो. ज्यांनी ज्यांनी आपल्या घरावरती असणारा वस्त्यांमध्ये लाठीचार्ज केलाय, हल्ला केला त्याला आपल्याला असणारा शिक्षा देता येईल. कायद्याची सुव्यवस्था आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. आणि त्यासाठी आपण सगळेजण कुठल्याही पद्धतीची भीती न बाळगता कुठल्याही पद्धतीची भीती न बाळगता आपण या ठिकाणी
हितपणाने कारवाई करू नये एवढंच मी आपल्या समोर काही बोलतो आणि आपली सगळ्याला घेतो. जय हिंद. आले असते तर खुर्चीवर बसले असते. फोटो गिटो काय करायचे दादा. थांबा की रे काय कोण्या माणसाचे डिसिजन आहे इकडे पुरी इंडिया कार्यकर्ता कोणी यूट्यूबला लाईव्ह टाकले